मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर मोफत टॅब आणि 6 GB प्रत्येक दिवसाला इंटरनेट डेटा पुरवला जाणार आहे। तर ही मोफत अशी स्कीम आहे महाराष्ट्र शासनाची, जी की या ठिकाणी आपण पाहू शकता महाज्योती महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत दिली जाते, ज्याला आपण महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था असं म्हणतो, जी की महाराष्ट्र शासनाची एक ऑटोनॉमस बॉडी आहे। यांच्यामार्फत या ठिकाणी 2025-27 मध्ये जी जी नीट MSCET परीक्षेची पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजना जी आहे ती आणलेली आहे। यामध्ये कुणाकुणाला टॅब भेटणार आहे बघा। योजनेसाठी लाभार्थी पात्रता त्यांनी दिलेली आहे, जी बॅच 2025-27 साठी असणारे पूर्ण त्याची पूर्व तयारी करण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येतं। त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत। तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी तुम्हाला मोफत टॅबलेट फोन भेटणार आहे आणि प्रत्येक दिवसाला 6 GB इंटरनेट देखील फ्री भेटणार आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी ते असणं गरजेचं आहे। विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा। विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असणं आवश्यक आहे। सन 2025 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सदर प्रशिक्षणासाठी पात्र ठरणार आहे। विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। याबाबतची कागदपत्रे स्पष्ट दिसतील असे जोडणं आवश्यक आहे। म्हणजे तुम्ही बघा 2025 मध्ये तुमची 10वी पास झाला आहात तुम्ही, बघा तुमचे कोण नातेवाईक असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की माहिती पोहोचवाही, कारण की सर्वांना हा टॅब भेटतो, इंटरनेट भेटतं, मोफत टॅबलेट फोन असतो। टॅब म्हणजे फोन आहे तो एक प्रकारचा। तर ही सर्व माहिती त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा जे 10वी पास झालेत ते विज्ञान शाखेमधून आणि त्यांनी 11वीला ॲडमिशन घेतलंय विज्ञान शाखेमधून, 11वीला ॲडमिशन घेतलंय आणि ते या ठिकाणी जी नीट MSCET ची तयारी करणार आहेत। तर त्यांच्यासाठी या ठिकाणी हे असणार आहे। विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाणार बघा, त्यांना आता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक व समांतर आरक्षणानुसार निवड केली जाणार आहे। बघा याच्यामध्ये कुणाकुणाला या ठिकाणी अप्लाय करता येईल लक्षात घ्या। OBC कॅटेगरी वाले विद्यार्थी, VJA वाले विद्यार्थी, NTB वाले विद्यार्थी, NTC वाले विद्यार्थी, NTD वाले विद्यार्थी आणि SBC वाले विद्यार्थी यांना या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे। आणि ज्यांनी या ठिकाणी 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलेलं आहे तर आधार कार्ड लागेल, तुमचं रहिवासी दाखला लागेल, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे, 10वीची गुणपत्रिका लागणार आहे आणि 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला लागणार आहे, जसं की बोनाफाईड सर्टिफिकेट असेल किंवा कॉलेजची फी भरलेली प्रवेश पावती। दिव्यांग असल्यास त्या दाखला, अनंत असल्यास दाखला हा आवश्यकतेनुसार। ठीक आहे, तर हे सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत। यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। याच्यामध्ये महिलांसाठी 30% जागा देखील राखीव आहेत, दिव्यांग आनंदांसाठी देखील जागा राखीव आहेत। तर बघा, ऑनलाईन अर्ज तुम्हाला 31/5/2025 पर्यंत करता येणार आहेत, म्हणजे 31 मे 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत। पोस्टाने वगैरे अर्ज पाठवायचे नाहीत। अर्ज करण्यासाठी आणि ही जाहिरात पाहण्यासाठी लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येणार आहे। तर ही संपूर्ण अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली बघा। ही जी आहे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जी की ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची, यांच्या वेबसाईटवरती आलात तुम्ही, इथं पहा नोटीस बोर्डवरती क्लिक केलं की तुम्हाला दुसऱ्या नंबरलाच या ठिकाणी ही लिंक पाहायला भेटेल। याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला इथं त्याची जाहिरातची PDF फाईल पाहायला भेटेल। यामध्ये बघा इयत्ता 10वी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान 60% आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% गुण आवश्यक असणार आहेत टॅब भेटण्यासाठी। त्यानंतर रजिस्ट्रेशन लिंकवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। फॉर्म भरण्यासाठी 10 आकडी मोबाईल नंबर टाकायचा आहे, सबमिट करायचा आहे आणि संपूर्ण माहिती भरून हा फॉर्म भरायचा आहे। फॉर्म पोस्टाने वगैरे पाठवायची गरज नाही, फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। याची लिस्ट तुम्हाला याच वेबसाईटवरती इथं नोटीस बोर्डमध्ये लागणार आहे। तर संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे। माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि पुढील असेच अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।